जागतिक महिला दिनानिमित्त साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले। अभिनेते कश्मीर महाजनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, गोल्ड स्ट्रीम आणि इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं महिला दिनानिमित्त वॉकेथॉन घेण्यात आले। या वॉकेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते कश्मीर महाजनी उपस्थित होते। महिलांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदवून निरोगी आयुष्याचा संकल्प केला। महाजनी यांनी शारीरिक स्वास्थ्यासाठी नियमित व्यायामाचे महत्त्व विशद केले। आणि ऑल द बेस्ट फॉर द वॉकेथॉन। सगळ्या सहभागी झालेल्या महिलांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट। आणि ऍक्च्युली सर रिसेंटली ना आय वुड लाईक टू शेअर अन एक्सपिरियन्स। मी इकडे येत होतो, मला बोलवलं, त्यांनी सांगितलं की शक्ती द पॉवर वॉकेथॉन आहे आणि तुम्हाला इकडे फेलिसिटेट करायचं आहे लोकांना, आम्हाला तुम्हाला फेलिसिटेट करायचं आहे। असंच मी मुंबईत एक इव्हेंट केला होता, NDTVनी विमेन एम्पॉवरमेंट करता अवॉर्ड्स दिली होती, तिकडे अवॉर्ड द्यायला मला बोलवलं। मग नाशिकमध्ये मी पिंकथॉन फ्लॅग ऑफ केली, तिकडे महिलांची हे होती, मॅरेथॉन होती। सो मी एक विचार करतो की सगळे महिलांचे जे इव्हेंट्स आहेत तिकडे मला का बोलतात, म्हणजे I always wondered कि it could be an actress, it could be any woman who's done something in her field वगैरह वगैरह। But then I thought I'll just share one experience or one life fact of mine कि मैं जब 8 साल का था, मी जेव्हा 8 वर्षाचा होतो, माझी आई आणि माझी मोठी बहीण आम्ही घरात राहायचो एकत्र। त्या दोघींनी मला एक हाती वाढवलं आणि आमच्याकडे ना 6-7 एक्स्ट्रा खोल्या होत्या पुण्यामधल्या आमच्या घरामध्ये, अजूनही आहे। आणि मी 8 वर्षाचा होतो, सो त्या खोल्या रिकाम्या असायच्या। सो माय मदर थॉट की शी कीप पेइंग गेस्ट। तर मी 8 वर्षाचा असल्यापासून माझ्या घरामध्ये 16 मुली पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या। बरं, एवढंच नाही तर ऑल व्हरायटीज, काही UP, काही दिल्ली, काही आसाम, काही राजस्थान, हैदराबाद, बँगलोर, महाराष्ट्र, एव्हरीबडी। सो 8व्या वर्षापासून आजपर्यंत त्या घरामध्ये 19 महिला आणि मी एकटा पुरुष राहतो। सो देन आय थॉट की कुठलीही महिलांची वॉकथॉन असो, त्यांचं कुठलंही सेलिब्रेशन असो, त्याला फ्लॅग ऑफ करण्याकरता माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड मुलगा कोणीच नाही। सो आय एम ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस या उपक्रमाचा भाग होण्याकरता, करून घेण्याकरता सर दीपक सर, किरण सर, व्यंकटेश अँड हिज एंटायर टीम, डॉक्टर वैशाली आणि ज्योती मॅम, खूप खूप धन्यवाद। आय एम फीलिंग रियली ब्लेस्ड अँड विश यू ऑल अ ग्रेट वॉक इन द मॉर्निंग अँड वील हॅव लॉट्स ऑफ फन। गॉड ब्लेस यू ऑल। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। साईदीपचे चेअरमन डॉक्टर SS दीपक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वैशाली किरण यांनीही महिला दिनानिमित्त महिलांना आरोग्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केल्याचं सांगितलं। नमस्कार, आज आपण स्त्री शक्तीचा साजरा करतोय। आपल्या सर्वांना माहित आहे की स्त्री शक्तीमुळे या जगात काही चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि साईदीप सह्याद्री परिवारांनी ह्या उपक्रमाचा साजरा आज केलेला आहे आणि आम्हाला खूपच अभिमान वाटतो की आपल्या सर्वांचा लाडके हिरो आणि मनापासून आपण ज्याला आवड आहे तसलं कश्मीर महाजनींनी आज आलेलं आहे आणि त्यांनी आपल्या या वॉकेथॉनला फ्लॅग ऑफ केलाय आणि त्यांच्या शुभेच्छांनी मला खात्री आहे की साईदीप सह्याद्री पुढच्या वाटचालीमध्ये नवीन नवीन उपक्रम जसं ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर आणि ट्रान्सप्लांट म्हणजे शरीर अवयवरोपण हे सगळं आणणार आहेत आणि रोबोटिक सर्जरी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पण आम्ही नवीन उपक्रम सुरू करणार आहे आणि नगरकरांच्या सेवेमध्ये आपल्याच जिल्ह्याने आजूबाजूच्या 9 जिल्ह्याला हे सार्थक होणार आहे, एवढं सांगून थांबतो। जय हिंद। हाय, नमस्ते, मी डॉक्टर वैशाली किरण, स्त्रीरोग तज्ञ म्हणून साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काम करत आहे। इथं आजचा दिवस आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या तर्फे एक वॉकेथॉन महिलांसाठी महिला दिनानिमित्त आयोजित केले होते। एवढी मोठ्या संख्येने इतके लोक छान प्रतिसाद दिले। हे करायचे उद्देश होता की मी स्त्रीरोग तज्ञ असून खूप स्त्रियांना मला वेळ काढायला होत नाही, मॅडम टाइम नाही मिळत, बाळ छोटा आहे, डब्बा बनवायचे, असं काहीतरी वेगळे वेगळे कहाणी ऐकून येते मला। या सगळ्यांना सोबत आज सकाळी 6ला उठून पर्टिक्युलरली एक स्त्री होती जो जळगाववरून इथं माहेरी आलेली आहे, डिलिव्हरी झालेले 6 महिन्याच्या बाळाला घरी सोडून इथं वॉकेथॉनला आली होती। तर हे सगळे स्फूर्तीदायक जे लोक भेटणार आहे आम्हाला ते बघून अजूनही आम्ही आय थिंक वी शुड स्टेप फॉरवर्ड, फिट राहू, सगळ्यांना ते जागतिक एक थोडासा लेट देम बी अवेअर ऑफ फिटनेस अँड हेल्थ ह्या उपक्रमाने आम्ही हे केले होते। तर सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिले, त्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू।
भल्या सकाळी झालेल्या वॉकेथॉनमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येकीनं अतिशय उत्साहात या उपक्रमाचा आनंद लुटला. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांसह विविध मान्यवर उपस्थित होते. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.